जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? तर आज आहे गणेश उत्सवाचा दिवस 5वा आणि आपल्या घरी गवर येणार आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर आपल्या गावामध्ये क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत आणि या सामन्यांमध्ये आपल्या वाडीने देखील भाग घेतलेला आहे. तर ती ही टी शर्ट आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवतो संपूर्ण टी शर्ट. बाप्पा वॉरियर्स असं या आपल्या क्रिकेट संघाचं नाव देखील आहे. तर घरामध्ये गोडधोड तर आज काहीतरी बनेलच. तर काय गोडधोड बनणार आहे ते देखील आणि त्याचप्रमाणे गवर कशी आणली जाते कोकणामध्ये हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मी आता चालत चाललेलो आहे खालच्या देवळामध्ये. ऑलरेडी मला उशीर झालेला आहे. सगळी मंडळी आपली जी टीम आहे ती सगळी टीम पोचलेली आहे ऑलरेडी. तर चला मंडळी, हे बघा मस्त असा रस्ता आहे संपूर्ण आणि जर तुम्हाला आवाज येत असेल खळखळणारा पाण्याचा तर इकडनं जो वर्ण जे पाणी येतं संपूर्ण ते इकडनं ह्या ओढ्याने खाली वाहत जात असतं. तर चला मंडळी, दोन राऊंड आहेत का आपले? दोन टीम आहेत आपल्या. गडा गोम्या आणि हे प्राइजेस आहेत जे आज जे विनर होतील त्यांना भेटतील. अशा तऱ्हेने एक धावसंख्या पुढे. चला, सामना सुरू होत आहे. बाप्पा वॉरियर्स, चांगला वाकून बघ रे. आपण आता आपल्या गावच्या देवीचं जे मेन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आपली जी देवी आहे ती आहे श्री वागेश्वरी देवी आणि हे आहे वागेश्वरी देवीचं मंदिर. तर मंदिराच्या समोरच हे ग्राउंड आहे जिथे संपूर्ण मॅचेस सुरू आहेत ज्या आपण आता बघितल्या आणि समोर आपल्याला असलेलं हे मंदिर. तर चला मंदिरात जाऊया आणि आई वागेश्वरीचं दर्शन घेऊया. वेळोवेळी मी इकडचे आपले जे आहे जे व्लॉग टाकतच असतो. पालखीचे व्लॉग असतील सगळे असतील तर हेच ते मंदिर आहे आपलं. खूप वेळा तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये हे पाहिलं असेल. आई वागेश्वरी माते की वरदान वागदाय चिंकी कालकी खेम भैरी केदार शंकर गणपती बाप्पा. चला मंडळी, मॅच देखील झालेले आहेत. आपले दोन्ही संघ हरलेले आहेत आजच्या या टुर्नामेंटमध्ये. म्हणजे आपण बाहेर गेलेलो आहोत. तर कोणतीही वेळ न बाळगता आता आपण इकडनं पुढे पोहायला जायचा प्लॅनिंग आहे. तर चला पोहायला जाऊ आणि त्यानंतर गौरी आणायला. पोहायला मारी. तर आता आपण पोहून आलेलो आहे आणि घरी पोहोचलोय. आज गणपती बाप्पासाठी गोडाचं काय बनवलंय ते बघूया. पातोळे. तर पातोळे बनवलेत. हा देखील कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे पातोळे. तर चला, हळदीच्या पानात करतात तो. ट्राय करूया. तर आता आपण ट्राय करूया पातोळे काय हळदीच्या पानामध्ये जे केलं. मस्त काजू पण लागतात. काजू टाकलेत. कोकणाची श्रीमंती आहे काजू. हे देखील यामध्ये. हर्षदा काहीतरी जेवते. काहीतरी नाही, डाळ भात, पनीरची भाजी, पनीर आणि मीठ द्या. मीठ आता आपण गौरांना जाऊया. ओ भावेश शेठ, हात कर याला. हे बघा तर सगळ्या इथे गवर आणायला जमलेल्या आहेत आणि इकडनं सगळी जण गवर घरी घेऊन येतील. सामान घ्यायला बाहेर आलो होतो पण मगाशी येताना तर शूट करू शकलो नाही. आता सामान घ्यायला बाहेर आलोय आणि कोकणातला जो भयानक अनुभव असतो ना काळोखात फिरायचा तो आम्ही घेतोय. हे बघा आपल्या पुढे देखील एक गाडी आहे ऍक्च्युली, त्यामुळे थोडंसं आरामात आहे.
आवाजामुळे म्हणजे येत नसेल तितका आवाज मला हवेमुळे. हवा पण तुफान सुटली आहे. दोन्ही बाजूला तितकी झाडी आहे आणि फुल फाटली आहे. कारण की कोकणात वेगवेगळ्या ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत प्रत्येक गोष्टी, त्यामुळे माझ्या एक वेगळा अनुभव आहे. आज आपल्या घरी भजन आहे, तर चला या भजनाचा आनंद घेऊया. बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे. आपली जी गवर आहे ती आणलेली आहे, तर चला आपण गवर बघायला जाऊया. तर हे आहे आपलं मोठं घर आणि मोठे गवरातली ही आपली आहे गवर. ही बघा गौराई. आणि बालाजीचा देखावा आहे यावर्षी, तर बालाजी बनवलेला आहे. आणि हा आपला गणपती बाप्पा मोठ्या घरातला. आणि हा बघा संपूर्ण देखावा. गौरी माते की जय. तर मंडळी आपलं हे सुस्वर भजन देखील संपलेलं आहे आणि गवर देखील आपण घरी घेऊन आलेलो आहोत. तर उद्या आहे ज्येष्ठ गौरी पूजन, गौरीचं पूजन असणार आहे. तर गौरीच्या पूजनाला देखील जाऊया. गणपती बाप्पा मोरया. भेटूया एका पुढच्या ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.